श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्या ज्ञानाला काहीही अर्थ नाही त्याला आपण अज्ञान किंवा विपरीत ज्ञान असं म्हणतो. ज्ञान याचा अर्थ भगवंताविषयी जाणून घेणे आणि भगवंत सोडून जे काही आपल्याला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी अज्ञान या सदरातच येतात. दासबोधामध्ये रामदास स्वामींनी स्पष्ट म्हटलेलं आहे, एखादा माणूस कितीही जरी शिकलेला असला, अगदी इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, अकाउंटंट असेल, एखादा PhD झालेला प्रोफेसर असेल, एखादा शास्त्रज्ञ असेल, एखादा त्या कलेमध्ये त्या कामामध्ये अगदी अनुभवी तज्ज्ञ असेल, परंतु या सगळ्या गोष्टी जरी येत असल्या, तुम्ही सुशिक्षित जरी असलात, शाळा कॉलेजामध्ये जरी गेलेला असलात, तरी तुम्ही ज्ञानी नाही. कारण जे काही तुम्ही शिकला आहात, जे काही तुम्ही प्राप्त केलेलं आहे, जे काही तुम्ही मिळवलेलं आहे, ते अज्ञान या सदरातच मोडतं असं रामदास स्वामींनी स्पष्ट म्हटलं आहे. फार तर त्याला असं म्हणता येईल की पोट भरण्यासाठी जे काही आपल्याला लागतं त्या गोष्टी मिळवून देणाऱ्या त्या कला आहेत, नाही का? आणि म्हणून याला रामदास स्वामींनी पोट भरू विद्या असं म्हटलेलं आहे. आणि ज्ञान याचा अर्थ भगवंताविषयी जाणणं, भगवंताला समजून घेणं, भगवंताची जाणीव निर्माण करून घेणं आणि त्याच्यासाठी सद्गुरूंचीच कृपा मिळवावी लागते. सद्गुरूशिवाय हे ज्ञान, ज्याला आपण आत्मज्ञान असं विशेषत्वाने म्हणतो, ते मिळू शकत नाही. सद्गुरू हे स्वतः आत्मज्ञान प्राप्त केलेले आत्मज्ञान स्वरूपच असतात आणि म्हणून त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या वचनाला इतकं महत्त्व असतं. सद्गुरू जे बोलतात ते भगवंताला देखील खरं करावं लागतं किंवा त्यांच्या बोलण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडवून आणाव्या लागतात. आणि म्हणून जर सद्गुरूंनी जा बाळ तुझं कल्याण होईल असं म्हटलं तर भगवंताला त्या बाळाचं कल्याण करणं भागच पडतं. ज्ञानाचे 2 प्रकार आहेत, एक लौकिक ज्ञान आणि एक अलौकिक ज्ञान. आपण व्यवहारामधलं जे काही ज्ञान मिळवतो, शाळा कॉलेजमध्ये जाऊन जे शिकतो, ज्याला रामदास स्वामींनी विद्या असं म्हटलेलं आहे किंवा कला असं म्हटलेलं आहे, याला ज्ञानेश्वर महाराज लौकिक ज्ञान असं म्हणतात. लौकिक ज्ञान म्हणजे जे प्रपंचामध्ये, जे संसारामध्ये आपल्याला उपयोगी पडतं, ज्याच्यामुळे आपल्याला नोकरी मिळू शकते, पैसा मिळू शकतो, पगार मिळू शकतो, कामधंदा मिळू शकतो, प्रपंच चालवता येतो, प्रपंचाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपल्याला घेता येतात आणि या सगळ्या गोष्टी पुरवणारं ज्ञान, म्हणून त्याला लौकिक ज्ञान असं म्हणतात. आणि दुसरं जे असतं ते अलौकिक ज्ञान असतं. अलौकिक ज्ञान जे असतं ते अंतरस्फूर्तीने आलेलं असतं. ते स्फुरण का आलं, कसं आलं, केव्हा आलं, कुठून आलं हे मात्र सांगता येत नाही. आणि म्हणून
ज्या वेळेला आपल्याला सद्गुरूंची कृपा प्राप्त होते किंवा सद्गुरू आपल्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं अंजन घालतात आणि मग आपल्याला त्या आत्म्याविषयी सगळ्या गोष्टी दिसू लागतात. आता हे मी आत्ता सांगतोय खरं, पण नेमका हाच भाग पुढच्या ओळीमध्ये आहे, त्यावेळेला आपण ते सविस्तर बोलूया. तर सद्गुरूंच्या कृपेमुळे आपल्याला ते अलौकिक असणारं ज्ञान प्राप्त होतं आणि गुरु काय करतात तर आपल्या मनामध्ये असलेल्या स्फूर्तीला जागृत करतात किंवा ती जाणीव जी आहे ती जाणीव निर्माण करतात. आणि म्हणून गुरूंचं महत्त्व असतं. सद्गुरूंना ते ज्ञान प्राप्त झालेलं असतं, त्यांना त्याची जाणीव प्राप्त झालेली असते आणि म्हणून ती जाणीव आपल्या शिष्यामध्ये ते संक्रमित करू शकतात. त्यांना ती स्फूर्ती प्राप्त झालेली असते आणि ती अंतर्स्फूर्ती गुरु आपल्या शिष्याला देऊ शकतात. सद्गुरूंचं खरं काम कुठलं असेल तर आपण जे जीवात्मे असतो या जीवात्म्यांचं मिलन परमात्म्याशी करून देणं, आपलं आणि परमात्म्याचं जीवाशिवाचं मिलन घडवून आणणं हे सद्गुरूंचं खरं काम असतं. आणि त्याच्यासाठी ते काय करतात, आपल्यामध्ये असणारी देहबुद्धी नाहीशी करतात आणि आत्मबुद्धी जागृत करतात. आणि ही आत्मबुद्धी जागृत करण्याचं काम जो करतो त्यालाच सद्गुरू असं म्हणतात. आता ही कशी केली जाते तर आपल्या मनामध्ये ज्या असंख्य वासना असतात त्या वासनाच ते नाहीसे करतात आणि आपलं मन निर्वासन करतात. आणि मग या लौकिक जगाची, प्रपंचाची, कुटुंबाची, संसाराची वासनाच नाहीशी होते. आणि या वासना नाहीशा झाल्या की आपल्यामधलं हवं नको पण संपतं. आणि हवं नको पण संपलं की आपल्या मनामध्ये अमुक एक गोष्ट व्हावी किंवा अमुक एक गोष्ट मिळावी हा आग्रह नाहीसा होतो. मग आपली अवस्था अशा प्रकारची होते की असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल, ये भी वाहवा वो भी वाहवा अशी अवस्था होते. आणि एकदा का अशी अवस्था झाली म्हणजे हळूहळू आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. आणि सद्गुरूंच्या कृपेमुळे विवेक हा आधीच आपल्याला प्राप्त झालेला असतो. त्या विवेकाला या वैराग्याची जोड मिळते. विवेक आणि वैराग्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते दोघं मिळून आपली देहबुद्धी क्षीण करतात आणि हळूहळू कमी करत जाऊन नाहीशी करतात. अशा प्रकारे एकतर त्या वासनांची तृप्तता होते किंवा काही वासना आपण भोगून संपवतो आणि काही वासना आपण भगवंतावर सोपवून मोकळे होतो. आणि अशा प्रकारे सद्गुरू आपल्या मनातल्या वासना नाहीशा करतात, आपलं मन निर्वासन करतात. त्यातून आपली आसक्ती कमी होते. आसक्ती कमी झाल्यामुळे वैराग्य प्राप्त होतं. वैराग्याला विवेकाची जोड मिळते आणि त्यामुळे आपली देहबुद्धी क्षीण होते. आणि देहबुद्धी क्षीण झाल्यामुळे आत्मबुद्धी जागृत होते आणि त्या भगवंताविषयी ज्ञान प्राप्त करून घेण्याची तळमळ निर्माण होते. यालाच मुमुक्षुपणा असं रामदास स्वामी म्हणतात. मुमुक्षुपणा याचा अर्थ संसाराचा वीट येणं, संसार नकोसा वाटणं आणि भगवंताविषयी जाणून घेण्याची ओढ निर्माण होणं. अशी मुमुक्षत्वाची एकदा का अवस्था प्राप्त झाली की मग सद्गुरू आपल्याला साधन देतात, काहीतरी नाम देतात, त्याचा जप करायला सांगतात किंवा तपश्चर्या करायला सांगतात. आणि सद्गुरू आपल्या शिष्याकडून
जेव्हा हे साधन करून घेतात तेव्हा त्या मुमुक्षूचा तो साधक होतो आणि काही काळानंतर तो सिद्ध अवस्थेला जातो आणि मग त्याच्यातली देहबुद्धी संपूर्णपणे नाहीशी होऊन आत्मबुद्धी जागृत झालेली असते आणि आत्मबुद्धी जागृत झाल्यामुळे त्याला आत्मज्ञान प्राप्त करून घेणं सद्गुरूंच्या कृपेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सामर्थ्याने त्याला ते शक्य होतं. तुकाराम महाराज जे आहेत नाही का, त्यांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तोची सोहळा भगवत भेटीचा. मी जेव्हा मेलो तेव्हाच मला भगवंत भेटायला शक्य झालं. गोंदवलेकर महाराज काय म्हणतात बघा. गोंदवलेकर महाराजांचं म्हणणं असं आहे की जो तुम्हाला तुमचा मृत्यू तुमच्या समक्ष दाखवतो तोच तुमचा खरा सद्गुरू. याचा अर्थ असा, मृत्यू याचा अर्थ खरा मृत्यू असा अर्थ घ्यायचा नाही. मृत्यू म्हणजे आपल्यातला मीपणा मारणे किंवा ज्याला ममत्व नाही का, मी, माझं, मला हे जे आहे हे मी पण घालवायचं किंवा अहमपणा जो आहे आपल्यातला अहंकार जो आहे तो अहंकार घालवायचा आहे. माझ्यातला मीपणा गेला म्हणजेच मी मेल्यासारखा झालो आणि असा मृत्यू जो घडवून आणतो तो सद्गुरू. आणि आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाहला सोहळा अनुपम, असं तुकाराम महाराज आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात. ते म्हणतात की आपुले मरण पाहिले म्या डोळा, मी माझ्याच डोळ्यांनी माझं मरण पाहिलं म्हणजे माझ्यातला मीपणा, माझ्यातला अहमपणा, माझ्यातला अहंकार हा पूर्ण नाहीसा झाला. आणि तो जेव्हा झाला तेव्हा तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा उत्कृष्ट अनुपम असा सोहळा झाला. देहबुद्धी नाहीशी झाली हीच गुरुकृपा आहे. आणि देहबुद्धी नाहीशी झाली म्हणजे थोडक्यात आपण मेल्यासारखंच झालेलो असतो. आणि हेच वाक्य गोंदवलेकर महाराजांनी एका वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे. ते म्हणतात आपल्या घरी आपण मेल्यासारखं पडून राहावं. म्हणजे काय की कशाची अपेक्षा ठेवू नये. असलं तर उत्तम, नसलं तर त्याहून उत्तम असं म्हणावं. आता गुरूंना या सगळ्या गोष्टी का शक्य होतात त्याचं कारण असं आहे की त्यांचं मन जे आहे ते न मन झालेलं असतं. त्यांचं मन हे त्यांचं राहत नाही, ते विश्वमनाशी तादात्म्य पावलेलं असतं, विश्वमनाशी एकरूप झालेले असतात. आणि म्हणून त्यांना या विश्वातल्या सर्व गोष्टी ज्ञात असतात, त्यांना माहीत असतात. त्याचं कारण असं आहे की विश्वाच्या मनामध्ये जे काही चाललं आहे त्या विश्वाच्या मनाशी यांचं मन एकरूप झाल्यामुळे, तादात्म्य पावल्यामुळे जगामध्ये जे काही घडतं त्याचं प्रतिबिंब किंवा त्याचं ज्ञान यांना त्या क्षणी होतं. आणि म्हणून या सद्गुरुपदाला पोहोचलेल्या व्यक्तींना अज्ञात असं काहीच राहत नाही. आणि म्हणूनच आपण त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली असं आपण म्हणतो. आपण कुठेही जरी बोललो तरी त्यांना ते ऐकू जातं. आपल्या मनात येणारे विचार त्यांना कळतात. आणि म्हणून अशा गुरूंची योग्यता कळणं हे फार अवघड असतं. गोंदवलेकर महाराज काय म्हणतात की एक तर असा सद्गुरू भेटणं हे अवघड, त्याची भेट होणं त्याहून अवघड, तो ओळखता येणं त्याहून अवघड, त्याने आपल्याला जवळ करणं, आपल्याशी बोलणं हे त्याहून अवघड, आणि त्याची कृपा होऊन त्याने आपल्याला आत्मज्ञान सांगणं हे त्याहून अवघड. आणि म्हणून जे भाग्यवान असतात त्यांच्याच वाट्याला असं सद्गुरूंचं एक कृपादृष्टी याचा लाभ त्यांना होतो. आता इथे संसार तरुण गेला म्हणजे याचा अर्थ काय.
की संसार तरुण जाणं म्हणजे संसारातलं भय आणि चिंता नाहीशी होणं. जेव्हा आपल्या मनातलं भय नाहीसं होतं, आपल्या मनातल्या काळजी चिंता नाहीशा होतात, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने परमार्थी होतो. आणि जेव्हा केव्हा आपल्या मनातली भीती नाहीशी होते, आपली काळजी नाहीशी होते, तेव्हा निश्चितपणे आपल्यावर गुरुकृपा झालेली आहे असं समजावं. कारण जेव्हा भीती आणि काळजी नाहीशी होते, तेव्हाच आपलं मन समाधानी होतं. आणि समाधान आलं रे आलं की आनंद प्राप्त होतो. म्हणून समाधानासारखा या जगामध्ये दुसरा लाभ नाही. प्रारब्धाप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये प्रसंग घडतील. देहाला प्रारब्धाप्रमाणे जे काही भोग भोगायचे आहेत ते भोगावे लागतीलच. पण आपण मनाने मात्र खंबीर राहिलं पाहिजे आणि आपलं मन भय आणि चिंता याच्यातून मुक्त झालं पाहिजे. आणि हीच गुरुकृपा आहे. मज हृदयी सद्गुरू याचा हा एवढा सगळा विशाल अर्थ आहे. आणि म्हणून सद्गुरू जर आपल्या हृदयात असतील तर आपल्याला भय आणि चिंता या गोष्टी कधीच त्रासदायक होणार नाहीत. कशाचंच आपल्याला भय वाटणार नाही आणि कधीच आपल्याला कुठल्याच गोष्टीची काळजी किंवा चिंता लागणार नाही. सुखदुःखामध्ये सद्गुरू आपल्या पाठीशी असल्यामुळे सुखाचं सुखपणही जाणवत नाही आणि दुःखाचं दुःखही जाणवत नाही. येईल तो प्रसंग आपल्याला आनंदच देतो. आणि म्हणून जे काही घडतं ते सद्गुरूंच्या इच्छेने आणि त्यांच्याच कृपेने घडलं असं जेव्हा आपण मानतो, तेव्हा आपल्याला आनंदच प्राप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.